हे किती वर्षाचं वय काय आहे कायचं? हिचं वय साधारण 4 वर्ष. 4 वर्षाची. हिचं केले त्याला अंग बाहेर पडलं गेल्यानंतर बापरे. आणि ऑटोमॅटिक मनाने येते रात्री. अच्छा, नॅचरल बर्थ हा. झालं. बर बर. दूध व्यवसाय कधीपासून करता एक तुम्ही? 3 वर्ष झालं. नवीनच आहे. नवीन पहिलं होते पण बंद केलं. बर, का बंद केला? ती काय आजारी पडणं कुठं काय बसणं बर. त्यामुळे ती जरा बंद टप ठेवलं. म्हणजे किती वर्ष बंद होता? एक 10-12 होते पहिले. गाया की म्हशी? गाय 10-12 होत्या. आता किती आहे? 2 आहेत. 8 कमी केले. कमी केले. एवढी 8 का बरं? तिकडे फोकस आहे आता. हा, का पण मग लोक तर शेती बंद करून दूध व्यवसाय करत आहे. मस्तीड नाही गोचिड नाही हा. आजारी नाही बर दावण स्वच्छ बर. तुम्ही आणि गाय वर्षाला करेक्टच येते माझ्या. म्हणजे भाकड हा राहत हा अजिबात नाही. आणि लंपीचं महत्व लंपी नाही. नाहीतर सगळ्यांना लंपी. लंपी नाही. कुठं? सीता आमच्या आसपास सगळा. चारा, खुराक, डॉक्टर या तिघांचा 6 महिन्याचा खर्च किती? बोला, किती कालवडी त्यापैकी 100% लागता बुवा वयात आल्याबरोबर? म्हणजे 50% लागता, 50% लागत नाही. बरं, 50% 1.5 वर्षात लागतात. 50% किती वय घेता आणखीन? 2 वर्ष खाणार, 3 वर्ष खाणार, ती कवी लागणार नाही लागणार. एक लक्षात घ्या, तिला सांभाळायचं कसं याचं ज्ञान आपल्याला नाही. ते जर आलं तर तुम्हाला ती लखपती करोडपती केल्याशिवाय राहणार नाही. ही जवळजवळ आता येऊन झालं असेल 7 महिने झाले असतील. 6 बर. हा. तशी दुधाला चालते. फक्त ह्या 2-4 दिवसात कमी आली का ती पावसामुळे सरासरी किती दूध दिलं तिने एवढं 7 महिने? लेवलच फार कमी. 9-10 9-10 किती वेळा आला? एक टाइम सकाळी संध्याकाळ. सकाळी किती? सकाळी 8-9-10 संध्याकाळी 8-9-10 ह्या सगळे पुरं त्या रेंजचे. कमी आली. म्हणजे किती महिने? 7 महिने. हो 7. पूर्वी वापरत नव्हतं 2 वर्षाखाली. हा. आम्ही वैरण जास्त टाकली हा. गवत टाकलं हा. गायचं पोट गज होणं ही लय त्रासदायक गोष्ट. अपचन. अपचन. तर आम्ही टाकून गावात जातो. हार म्हणजे आमचा फुलाचा धंदा आहे. काय नो टेन्शन. तेव्हापासून टेन्शन म्हणून नाही. अशी गाय दार काढू देत नाही, हा. हात लावू देत नाही. बरोबर. तर माझ्या गायवर किती बी माशा बसू दे, मी जोपर्यंत दार काढत नाही तोपर्यंत ती पाय उचलत नाही. आणि मी तर कुठे बी दिसू दे टायमिंगला ती हंबरती. त्या गायला हा. मिल्क चार्जरचं मी आणली होती त्या बर दिवसापूर्वी. बर बर. तिला तिच्या मालकात एक साईड जायची म्हणजे दुसऱ्याची गाय आहे, विकत आणली होती. बर. तिला त्या मालकानं एक साईड जायची दूध गळत होतं. एक साईड. अशी एका बाजूला होती. बर. एका साईडला अशी. हा. दूध गळत होतं पण मला मिल्क चार्जरची गॅरंटी होती. बर चारलं हिला मस्टडी होणार नाही बर आणि हिची लेवल होणार. 2 वेळा हिनी सर्व्हिसिंग झाली. बर. गाय क्लिअर खाल्ली का. दुधाची क्वालिटी सुद्धा चांगली आहे. परत का तर आता ह्यांचं दूध आहे का पूर्ण खवा आणि पासून दिलं जातं. तिला मिल्क चार्जर आहे तिचं आम्ही रोज सकाळी अर्धा लिटर दूध काढतो संध्याकाळी अर्धा देशी, देशी. खायसाठी. बर. आणि तिचं तूप काढलंय ह्या 2-3 एवढंसं बायकाने तूप काढलं. बर. का तर त्याचा एवढा म्हणजे आजाराला हे आहे. मला अनुभव औषधी आहे. औषधी ह्या आता रात्री त्या गायला थोड्या नॉर्मल चिखलामुळं थोडेसे 2-3 गाठी निघले होते. बरोबर. मी रात्री तिला भरपूर आणि सकाळी भरपूर हा. चारलं म्हणजे तिची 200 सूज ग्रॅम? वसरलेली. 200 डॉक्टर ग्रॅम? लागला नाही रात्री. एक डॉक्टर आला. हा. आपल्याला काय कळते रक्त कमी आहे कॅल्शियम कमी झाले सारखंच बाटल्या खावायच्या. बाटल्या खावायच्या 1,500 रुपये. डॉक्टर नाही. अजिबात नाही. झाडाची बाटली चालली नाही. मला गॅरंटी होती. आईला म्हणलं तिला झारच एक पडला बर. ऑटोमॅटिक. हा. तिला काहीच केलं नाही. तिथं आहे समोर. आणखी तरी काही झालं नाही. तर नवीन एक खेळ आले आता हा. शेतीमध्ये. वेली का त्याचा झाडच पडत नाही, हा. वाटणीच पाजावं. तर हिचा प्रॉब्लेम आला नाही. पाजरीच नाही. काय? आता चालू टाकलेलं आहे. बरोबर आहे ना? ताजा आहे. मग आता ह्याच्यावरती शेण आहे बघा, हे दिसतं का तुम्हाला? हम्म. हे बघा, हे फक्त 10-12 दिवसाचं आहे. हा हा एवढं दाबलंय मी. हाताला चिकटतंय का? नाही शेतकरी. म्हणजे हे पूर्ण काय झालं? कुजलं. मोकळं झालं. मला सांगा 2 महिन्याचं खत असेल खालचं हम्म. इकडचं वरचं हे चालूच आहे. बरोबर ना? हे तुम्हाला लखपती करेल, हे करोडपती करेल आणि दूध व्यवसाय तुमच्या घरामध्ये आरोग्य आणेल. पण अशी शेती करावी, असा व्यवसाय करावा, त्या व्यवसायामध्ये आपलं नाव होईल. आणि तुम्हाला परमेश्वराने किती सोपं दिलंय. फक्त मिल्क चार्जर आणायचंय आणि तिला चारायचंय आणि ती तुम्हाला सगळं तीच कमवून देणार आहे. तरी तुमची ताणत नाहीये, तरी तुमची क्षमता नाही आणून विकाय तिला खाऊ घालायची. फक्त एक लक्षात ठेवा, तिला कमीत कमी वर्षभर खाऊ घालायचं. मधी बंद करायचं नाही. ते तुम्हाला महाग वाटू नाही ते स्वस्त वाटू. हे किती वर्षाचं वय काय आहे कायचं? हिचं वय साधारण 4 वर्ष. 4 वर्षाची. हिचं केले त्याला अंग बाहेर पडलं गेल्यानंतर. बापरे. पूर्ण म्हणजे पूर्ण असे कोण म्हणलं नसती गाप जायला काय. बर बर. मग ती चालू केल्यानंतर ती तब्येत सुधारली काय. हा. मग एक वेळेस भरली तेव्हा ते पिल्लू गेलं आणि ऑटोमॅटिक मनाने येते रात्री.
अच्छा नॅचरल बर्ड हा. झालं. बर बर. आणि आम्ही चिंतित होतो की गेल्यावर काय प्रॉब्लेम होतो, काय चालणार, हा काय सोन. म्हणजे अगोदर पूर्ण प्रॉब्लेम होता तिला, हा पूर्ण होतं प्रॉब्लेम आता रेग्युलर चालू आहे. रेगर. अरे वा, त्याच्यामध्ये एवढी शांत उभी राहिली. या नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. सचिन महादेव शिंदे. सचिन शिंदे. हा अच्छा, दूध व्यवसाय कधीपासून करता एक तुम्ही? 3 वर्ष झालं. नवीनच आहे. नवीन पहिलं होतं पण बंद केलं. बर, का बंद केला? ती काय आजारी पडणं, कुठं काय बसणं, बर, त्यामुळे ती जरा बंद टप ठेवलं होतं. म्हणजे किती वर्ष बंद होता? एक 2 वर्ष होत आहे बंद. बर, किती जण या ठिकाणी दूध व्यवसाय करतात? लय जण करते भरपूर. तुम्ही सगळे दूध व्यवसाय करता का? हो ओके. दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात इथे हो सरासरी प्रत्येकाकडे 4-5 गाया वगैरे हो, हो. आहे. आहे. सगळ्या- 4-5 तुमच्याकडे किती आहे एक 10-12 होते पहिले गाया की म्हशी? गाय 10-12 होत्या, आता किती आहे? 2 आहेत 8 कमी केले. कमी केले. एवढी 8 का बरं? तिकडे फोकस आहे आता. हा का पण मग लोक तर शेती बंद करून दूध व्यवसाय करत आहे. नाही ते बरोबर. दिवस वापरून इकडे चालू आहे शेतीकडे. अच्छा, म्हणजे एस टी वैदिक वापरताय, शेती कळाले. हा बरं, चांगलं आहे बाबा. आपल्याकडे देशी गाय आहे. बरं, वापरता का तुम्ही हा देशी गायला वापरतोय, मिल्क चार्जर? चार वापरतो, परत शेतीला वैदिक वापरतो. एस टी वैदिक वापर? आपला व्हिडिओ आलाय की 200+ डाळिंबसाठी म्हणून, हा बर बर बर. तुमचं काय नाव? रशीद काजी, रशीद काजी. अच्छा, बर बर डॉक्टरला माहिती आहे, बर बर. व्हिडिओ आलाय. अच्छा अच्छा. तुमच्याकडे ही जी जनावर आहे सगळे, हो. मग तुमच्याकडं जनरली गणित कसं आहे की दूध व्यवसाय मोठा होता पण आता तुम्ही कमी केलाय, असं बरेच जण उदाहरण आहेत. बाकी हो. तुमचं कसं उदाहरण आहे? मागे दूध व्यवसाय वाढवून आहे काय कमी करू राहिले? कमी करू राहिले का बरं? परवडतच नाही. अच्छा, कशामुळे परवडत नाही? पेन, परत ते आजारी पडणं, हां, मस्टडी. ह्या मस्टडी जर झाली तर कमीत कमी 10,000 रुपये पुरतच नाही बरोबर. त्याला. काय हो, खरं आहे का? खरं आहे, पण मी जसं वापरतो हा. तसं मला काहीच प्रॉब्लेम नाही. मस्टडी नाही ना, काय नाही. मस्तीड नाही, गोचिड नाही, हां, आजारी नाही, बर दावण स्वच्छ. बर. तुम्ही आणि गाय वर्षाला करेक्टच येते माझ्या. म्हणजे भाकड राहत काय नाही. हा अजिबात नाही. आणि लंपीचं महत्व लंपी नाही. नाहीतर सगळ्यांना लंपी. लंपी कोणाची नाही. पाय सुजले, कोणाची- कुठं? शीत आमच्या आसपास सगळा ठीक आहे. त्यांच्याला बी चालताच की तिथं शेजारला आलता पण माझ्याकडे आला नाही. तुमच्याकडे लंपी आला होता, पण इथं नाही आला. इथं नाही आला? आला नाही. त्याला काय पत्ता सापडला नाही का? का हो, तुम्ही काय बंधन करून ठेवलंय का? मिल्क चार्जरमुळे प्रॉब्लेम आलाच नाही. मिल्क चार्जरचं बंधन आहे. हा. बर, अजून काय फरक पडतो तुमच्या दूध व्यवसायामध्ये आणि यांच्या दूध व्यवसायामध्ये? त्यांची दूध व्यवसायाची कारवड घेऊन विकते ती. अच्छा, बर. हा. हां, पण ती गाभण वगैरे जायला बरेचसे जणांना प्रॉब्लेम आहे. म्हणजे किती महिन्यांनी तुमची गाय तुम्ही कालवड भरता? किती? 18 महिन्यांनी? आणि 11 महिन्यात भरली तर काय अडचण आहे? पहा आता मिल्क चार्जर वापरले ऑटोमॅटिक होते ना. 6 महिने तुम्ही गाय अंगावर पोचता, 6 महिन्याचा खर्च किती? बरोबर आहे. बोला ना, तुम्ही सांगा ना. चारा, खुराक, डॉक्टर या तिघांचा 6 महिन्याचा खर्च किती? बोला मंडळी. कालवडीचा सांभाळायचा, खाटी कालवड 10,000 पण जाते कमीत कमी. बरं कमीत कमी 10,000 कमीत कमी म्हणतोय मी. हां, 6 महिन्यामध्ये मिल्क चार्जर खाऊ घालायला किती खर्च येतो बरं? वर्षात धरा 10,000, बरोबर आहे. बरं, वरून तुम्ही कालवड कितीला घेता? 10-15,000 विकता कितीला? सरासरी कमीत कमी सांगा. 50 पर्यंत विकता. म्हणजे 10ला घेता आणि 1.5 वर्षाने किती वर्षाची घेता? 6 महिन्याची घेता तुम्ही सरासरी आणि 1.5 वर्षाने विकता, म्हणजे वर्षभर सांभाळता, बरोबर आहे. ती कालवड तुम्ही जर किती महिन्याची झाल्यावर विकता ती गाभण? 9 महिन्याची. मग तुम्ही घेतल्यावर ती 6 महिन्याची घेतली म्हणल्यावर 6 महिने त्याची अंगावर सांभाळायला होती, परत वरून 9 महिने म्हणजे 1.5 वर्ष झाली ती. 1.5 वर्ष सांभाळायला लागते, बरोबर आहे ना? 1.5-2 वर्ष जाते. सरासरी किती? आणि 1.5 ते त्याची गाभ गेली तर जास्त दिवस गेले. आणि असं म्हणजे सरासरी तुमच्याकडे तुम्ही 10 कालवडी आणल्या म्हणा, उदाहरण. आपल्याला काय कोणाचं हे नाही करायचं, बरोबर. पण एक 10 कालवडी आणल्या तुम्ही, मग त्या 2 वर्षात आणल्या का 3 वर्षात? पण 10 कालवडी तुमच्या किती कालवडी त्याच्यापैकी 100% लागता बुवा वयात आल्याबरोबर? म्हणजे 50% लागता, 50% लागत नाही. बरं, 50% 1.5 वर्षात लागतात, 50% किती वय घेता आणखीन? 2 वर्ष खाणार, 3 वर्ष खाणार, ती कवी लागणार नाही लागणार. असं किती प्रमाण आहे तुमचं? असं असं होतं 50% होतं. म्हणजे 50% सक्सेस मिळतं, 50% फेल, फेल. बरोबर आहे ना? मग आता 50% फेल गेल्यावर मित्रांनो मला सांगा,
एक कालवड तुम्हाला सांभाळायची वर्ष 1.5 वर्ष, म्हणजे तिला खर्च किती आहे? कमीत कमी 50,000 रुपये 1.5 वर्षाचा, हा 1.5 वर्ष. बरोबर आहे. आणि मग तुम्ही 10,000ला घेणार आणि 30-40,000 रुपये तुमचा खर्चच आहे आणि तुम्ही 50-60ला विकणार, तुम्ही काय कमवलं? 10-20,000 रुपये. वर्षाने 20,000 मिळणार. किती? 1.5 वर्षाने 20,000 रुपये, बरोबर आहे. मग मी rate तुम्हाला असला तर. तेच मी सांगितलं, तुम्ही तिला जर कालवडीला जर मिल्क चार्जर चारलं तर तुमच्या 99% म्हणजे 100 गायांपैकी 99 कालवडी तुमच्या 12 महिन्यात लागतील. काय होय म्हणतात वरून? केलंच जात नाही. हा, मिल्क मग का नाही वापरत मग? केलंच जात नाही. मग वापरत का नाही? माहिती पाहिजे ना ते. पा आता ही आता हळूहळू माहिती झाली. हळूहळू माहिती झाली. तर तुमच्याकडचं जे अज्ञान आहे ते तुम्हाला कधी श्रीमंत होऊ देणार नाही. नाही, तुम्ही कायम लाखाचे 12,000 करणार. बरोबर, जिथे जाल तिला लाख रुपये घालणार आणि 12,000 घेऊन घरी येणार. राईट. आणि वरून काय होणार नाही, शेतकऱ्याचा कोणी वाली नाही. तुम्ही स्वतः वाली आहे का तुमचे? आता जमिनी विकाय काढा बरं, किती मिनिटात जाते ती? किती मिनिटात जाती? लगेच. लगेच वारा ओ वार, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मग परवडत कसं काय नाही? मग परवडत नसलेला माल विकतो कस काय? हॅलो, तुम्ही ज्याच्या का जमीन आहे तो काय म्हणतो शेतीत काय खरं नाही बाबा, विकती कस काय? मग बरोबर आहे. जर खरं नाही तर विकती कस काय? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळं सर्वांनी या माय माऊलीची किंमत करू नका. मग ती माती असेल नाही तर गाय असेल. बरोबर आहे. एक लक्षात घ्या, तिला सांभाळायचं कसं याचं ज्ञान आपल्याला नाही. ते जर आलं तर तुम्हाला ती लखपती करोडपती केल्याशिवाय राहणार नाही. तुमची कोणती गाय आहे जी 20 लिटर दूध दिल्यावर साहेब ती कंटिन्यू 9 महिने 20 लिटर, 7 महिने 20 लिटर देते? नाही, किती महिने देते? 2-3 महिने लय झालं. बरोबर आहे. मिल्क चार्जरची गॅरंटी आहे गॅरंटी. की तुमची गाय एकदा जर तुमची जर समजा 17 लिटरची गाय आहे तर ती तुमची 17 लिटर दूध ही कम्प्लिटली 4 महिने 5 महिने देणार. तुम्हाला गाब जर राहिली तर 1-2 लिटर कमी बनणार, जास्त नाही. जास्त नाही. बरोबर आहे. तुम्हाला काय माहिती? ठीक आहे, असते धार काढा आमचे हीच आहेत. म्हणजे कोण? मी ज्या दिवशी धार काढा नसेल त्या दिवशी शीत हा धार असते. काढा असतो गाई. बर, मग त्यामुळे समजते. लेवल माहिती आहे. बरोबर असते. म्हणजे तुमची गाय जरी व्याली आणि ती भरली जरी तरी ती 5-5, 6-6 महिने दूध देते. तेवढंच देते. आता तुम्ही तुमचं गणित करा, तुमची गाय 2च महिने दूध देते. किती महिने? 60 दिवस. बाकीचे दिवस ती निम्म्यावर येते, बरोबर आहे. मग तुमची गाय एका वितामध्ये समजा 20 लिटरची जरी असली तरी ती 1,500-2,000 लिटरच्या खालीच राहते. आणि हे मिल्क चार्जर चाला तिला ती 4,000च्या पुढे जाते. अहो आता हीच गाय ही जवळजवळ आता येऊन झालं असेल 7 महिने झाले असतील. 7 बर, महिने. हा. तशी दुधाला चालते. फक्त ह्या 2-4 दिवसात कमी आली का ते पावसामुळे सरासरी किती दूध दिलं तिने एवढं 7 महिने? लेवलच फरक 9-10, 9-10. किती वेळा आला? एक टाइम सकाळी संध्याकाळ. सकाळी किती? सकाळी 8-9-10, संध्याकाळी 8-9-10. ह्या- सगळे पुरे त्या रेंजचे. कमी आली. म्हणजे किती महिने? 7 महिने. हो, 7. 7 महिने ती 20 लिटर दूध देते. हो, तुमच्याकडे कोणा गाय आहे जी 7 महिने 20 लिटर दूध देते? ही जर कंटून मग दिल्यावर नाही हिच नाही, तुम्ही जिला चाराल तिचं सगळ्यांना कोणाला चारा ना गावात तरी एका दिवशीच कमी दिलं तर झालं. नाही. पावसामुळे. म्हणजे मला सांगा इथे डायरेक्ट फटका किती 50% दुधाला बसला. बरं ते वरचं जे दूध आहे तुमचं 2,000 गाई तर सांभाळायची आहे, चारा बी घालायचा आहे का हो साहेब, त्याला खुराक बी द्यायचा आहे का नाही? मग तुम्हाला तिला जर एवढं सगळं द्यायचं आहे वरून तुम्ही दूध निम्मा काढणार आणि 50 वेळा डॉक्टर बोलावं लागतोय परत. उलटा आणखीन कारभार. हा. दूध बी कमी डॉक्टर बी. एक सलाईन होती 500 बरं का सर, आम्ही पूर्वी वापरत नव्हतो 2 वर्षाखाली. हा. आम्ही वैरण जास्त टाकली, हा. गवत टाकलं, हा. गायचं पोट गज होणं ही लय त्रासदायक गोष्ट. अपचन. अपचन. आता आम्ही टाकून गावात जातो, हार म्हणजे आमचा फुलाचा धंदा आहे काय, नो टेन्शन. तेव्हापासून टेन्शन म्हणून नाही, सध्या तरी आम्हाला काय वाटतं अनेक तर नाही. आणि काही एक सिरेंज भरलं या हिला, हा. एकच भरलं. आता ह्याची सगळ्यांना एक एक. ह्याला ती सांगतो ती महाग नाही काय बरोबर. काय. आता ही चालू करणार का तर ह्याची काही विकली होती 15 दिवसांनी माघारी आली. परत परत रिटर्न आली कोल्हापूरला गेली का? तिथून माघारी धारच काढू देत नाही. धार काढून दिली. आता बघा मला सांगा, जनावर कुठले असो तिचं समाधानी असलं बरोबर आहे. ते काय म्हणाल, काढून घ्या दूध भरपूर. आता सगळे जर कामात देशी गाय धार काढू देत नाही, हा. हात लावू देत नाही, बरोबर. तर माझ्या गायीवर किती बी माशा बसू दे, मी जोपर्यंत धार काढत नाही तोपर्यंत ती पाय उचलत नाही. आणि मी तर कुठे बी दिसू दे टायमिंगला ती हंबरती, तिथनं हंबरती. कुणाला बघून हंबरत नाही घरात आमच्या 4 माणसं आहेत, कुणाला प्रेम तेवढं. तर हंबरती. हा म्हणजे तिला गावा बी येऊन बघा, 5 वाजता आला का ती हंबरती. सकाळ उठून घरात बाहेर निघलो हा. हंबरती. बरोबर. मलाच बघून हंबरती, कुणाला नाही हंबरती. त्या गायला हा. मिल्क चार्जरचं मी आणली होती त्या बर, दिवसापूर्वी. बर, बर. तिला तिच्या मालकात एक साईड जायची म्हणजे दुसऱ्याची गाय आहे विकत आणली होती. बर. तिला त्या मालकानं एक साईड जायची, दूध गळत होतं.
एक साईड एका एका बाजूला होती. बर एका साईडला अशी तिथे दूध गळत होतं पण मला मिल्क चार्जरची गॅरंटी होती. बर चारलं हिला मस्टडी होणार नाही बर आणि हिची लेवल होणार. 2 वेळा हिनी सर्व्हिसिंग झाली, बर गाय क्लिअर खाल्ली कस. आता डॉक्टर आलेलाच आता म्हणजे सरकारी डॉक्टर हा, बरं, बरं. बाळे म्हणून हा, हा. तोच म्हणला होता हिला मस्टडी होणार. होणार? झाली नाही. नाही क्या बात आहे. आणखी तर झाली नाही. बर बर आम्ही बर आणले उगाच किती दिवस झाले तिला आणून? 1.5 वर्ष झालं. अच्छा आता ती किती दूध देते? ती आता साधारण 5-6 देते. अच्छा म्हणजे 12 लिटर हा देते. दिली 12. आणि ही किती देते तुमची? सगळे ते रेंज 8-9-10. ती आता वेली आहे 2-4 दिवस ती झाले. वेली आहे. वेली. तुम्हाला गायांचा वेगळा विशेष अनुभव अजून काय आला? पहिला आला म्हणजे गाय तुमचा भाकड का राहत राहत होता. बघा सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्याचं कुठे आहे? म्हणजे तुमची जनावर अंगावर पडतं ना हो. समजा ते जर 3 महिने एकच महिना लेट झालं, 3 महिन्यात निघायच्या ऐवजी 4 महिन्यात निघाली तर 1 महिना तुमचा गाय खाटी राहणार आहे. हो हॅलो 1 महिन्यात दुधाचे पैसे किती झाले? रोजचं एक महिन्याचे रोजचे 5 लिटर जरी दूध धरलं म्हणजे 5 कसं काय? 20 लिटरची गाय आहे ना. हा. सांगा हा 600 रोज किती झाला? 600 रुपये. हा काहीतरी 600 आता- रोज आणि 600 लिटर महिन्याचे बरोबर आहे ना. मग 600 लिटरचे पैसे किती झाले? कमीत कमी 18 ते 20,000 बरोबर आहे. म्हणजे 20,000चं नुकसान तुमचं होतं कधी? 1 महिना गाय भाकड हा. राहिलं. आता करा हिशोब तुम्ही. ती जर वर्षभर राहिली तर किती नुकसान झालं? झालं 1.25 लाखाचं. हे जे एक बाकड तसंच झालंय. 1 वर्ष होत झाले हा बाकडच. बरं ती भाकडे म्हणलं होती काहीच खात नाही आहे ना, उपाशी राहते. आता म्हणजे असं आहे आता ती सुधारणा होणार बघा. बरं का सर, आता आहे की रात्री नाही बांबावेल परिस्थिती. बरंच आहे. म्हणजे खर्च चालू आहे ना. हा कसं बोलले? ती कोणाला खाती? मालकाची लक्ष्मी खाती. कळलं का? ती स्वतःच लक्ष्मी आहे तरी पण तुमची लक्ष्मी खाती. कोणामुळं? तुमच्या अज्ञानपणामुळं. म्हणजे तिला जर वेळेवर तिचं कुपोषण नाही होऊन दिलं. बघा कुपोषण कशामुळे होतं? समजा तुम्ही की जर तुमच्या गायीला रेग्युलर जर तुमच्या ताकद नसेल तर ती गाय कमजोर पडते आणि आजारी पडते. बरोबर आहे. कळलं का तुम्हाला? म्हणजे मग आपण लक्ष कशावर द्यायला पाहिजे? रोगावर द्यायला पाहिजे का पोषणावर? मग आपण खर्च कशावर करायला पाहिजे? बरं गोळ्या औषध चालल्याने गाय काय पैलवान होती का? नाही आणि ह्याचे म्हणजे दुधाची क्वालिटी सुद्धा चांगली आहे. परत तर ह्यांचं दूध आहे का पूर्ण खवा आणि पासून दिलं जाते. डेअरीलाच आहे पण ती वेगळं घेते. त्या गायचं आम्ही मिल्क चार्जर आहे. आम्ही बारकी लहान लेकर आहे ती माणूस आहे. तिला मिल्क चार्जर आहे. तिचं आम्ही रोज सकाळी 1/2 लिटर दूध काढतो, संध्याकाळी देशी, 1/2 खायचं. बरं आणि तिचं तूप काढलंय ह्या 2-3 एवढंच बायकांनी तूप काढलं. बर. तर त्याचं एवढा म्हणजे आजाराला हे आहे. मला अनुभव औषधी आहे. औषधी ह्यांचा जे आजार बरा करते ते आपला का करणार? 1.5 तांब्या दूध निघतंय आपलं. बर 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 क्या बात आहे. तूप निघतंय देशी गायला. हा, हा. तुम्ही म्हणून विचार करू शकत नाही एवढं तूप. भारी आहे. म्हशीवणी ते तूप निघतंय. म्हशी- वास काय येतं? आता रात्रीच खाल्लंय मी 8-10 दिवस झालं नाही येऊन. हा. रात्रीच खाल्ले तिथे तूप तूप खाल्ले. बघा बरं. विकत मिळाला मला आपल्या घरचा खाल काढ. पहिला मुद्दा काय आहे? भाकड काळ. हा. तिथं शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान आहे? लय. महिन्याला 20,000. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे? दुधाची टिकवण म्हणजे दुधाळ काळ. ह्यांचं काळ. दूध पूर्णपणे पासून द्या आणि खाव्यासाठी नाही मग तोच विषय ना. तुमचा दुसरा मुद्दा काय आहे? दुधाळ काळ. संध्याकाळी गेले की वेगळ्या कॅटलीतच ओतून घेते त्यांच्या डेअरीच्या ह्याच्यात ओतूनच घेते. म्हणजे दुधाची क्वालिटीचा विषय आहे. बघा त्याचं नाही quality. मशीनला बी लावत हे बा मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने मुद्दा काय म्हणतो? पहिला मुद्दा भाकड काळ. शेतकरी हा दूध व्यवसायात गोत्यात कुठं जातो? भाकड म्हणजे काळ. पहिला भाकड काळात जातो. 2 नंबर म्हणजे भाकड काळाने काय होतं? त्यांनी जर 5 गाया सांभाळल्या ना, एक जर भाकड राहिली त्यात 4 नफा खाऊन टाकीत. हा राईट. झालंय तसं आमचं ह्याच्या आधी. ह्याच्या आधी तसंच झालंय. आणि नकोच वाटत होतं ना म्हणजे ही व्यवसायच नको. या पण तरी पण आपलं आता रात्री त्या गायला थोड्या नॉर्मल चिखलामुळं थोडेसे 2-3 गाठी निघले. बरोबर. मी रात्री तिला भरपूर आणि सकाळी भरपूर हा चारलं. म्हणजे 200 ग्रॅम. वसरलेले 200 डॉक्टर ग्रॅम. लागला नाही रात्री दिले. तुम्ही तिला 200 ग्रॅम चारलं. हा घरचा डॉक्टर लगेच रिपेअर. रिपेअर बरोबर आहे की नाही? मला सांगा जर हेच जर डॉक्टरला बोलायची पाहिजे तर 1000 रुपये घेऊन जातात. मस्टडी झाली म्हणणार याला आणि करावं लागतं. चला रे ती 2-4 दिवस चालू. बरोबर आहे की नाही? 4 दिवस चालू. म्हणजे पहिला मुद्दा भाकड काळ. त्याच्यामध्ये महिन्याला 20,000चं नुकसान. बरोबर आहे. जेवढे महिने भाकड राहील तेवढे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे दुधाळ काळ. मग तुमचा दुधाचा काळ आहे जर मिल्क चार्जरमुळे तो 6-7 महिने टिकतो. जो मिल्क चार्जर नसल्यावर 3च महिन्यात संपतो. म्हणजे तिथं 4 महिन्याचं शेतकऱ्याचं काय आहे? नुकसान आहे. मगाशीच आपण पाहिलं जवळजवळ 50-60 हजाराचं नुकसान आहे. जर तुमचं दूध टिकलं नाही तर नंबर 3 तुम्ही आता सांगितलं दवाखाना. आजारपणामध्ये गॅरंटेड शेतकऱ्याला आजारपणामध्ये एका गाईला वर्षाला 5-10 हजार रुपये खर्च येतो. सरासरी धरला मी जास्तच 5-10 हजार रुपये खर्च. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आजारी पडल्यावर दुधाचं नुकसान होतं ते आणखीन
वेगळं. वेगळं. मास्टर्टीज झाल्यावर दूध किती दिवस बंद होतं? आठवतं का नाही दूध? बरोबर. मला डॉक्टर चौथा. 5वा मुद्दा, तुम्ही जो चारा टाकता आणि खुराक टाकता तो केमिकल म्हणजे जनरली तुम्ही पाहता मिनरल मिक्सरच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये तो कायम मागं पडलेला असतो. हो तुटाळ पडतं नाही मागं कायमच ते पडलेलं असतं. म्हणजे तुमची जी काही मागं उष्टावळ पडली ते काय आहे तुमचं पोटात काय आहे ते नुकसान आहे. मला सांगा खुराक काय भाव आहे सध्या? तरी 13-1400 रुपये पिशवी. हा 1650 रुपये बॅग. 40 रुपये किलो. हां 40 रुपये किलो. मला सांगा 35 ते 40 रुपयाचा खुराक तुम्ही चारता आणि तो तसा शेणातून जर बाहेर आला तर तोटाच आहे. रिझल्टच नाही. म्हणजे 40 रुपयाचा चारा खुराक टाकायचा आणि 3 रुपये किलोचं शेण घ्यायचं. बरोबर. मी लाखाचे 12,000 नाही काही नाही आहे का मला सांगा. मग तुम्हाला जर 12,000चे लाख करायचे असतील तर तो 100% खुराक तिला पचला पाहिजे. हे आम्हाला कोणी शिकवितच नाही. आम्हाला बघा नाही टाक चारा आणि टाक खुराक. अरे पण तो तिला पचला तर पाहिजे ना. म्हणून च्यवनप्राशची गरज आहे. का गरज आहे? कारण आजकाल सगळं केमिकल झालं. अन्न पाणी चारा खतं धान्य सगळं कशात झालं? केमिकल. Chemical. म्हणून ते जनावरांना पचत नाही. म्हणून आम्ही काय सांगतो SCT वैदिकचा SSMचा चारा द्या. तयार करा. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टरचा खर्च काय होतो? डायरेक्ट शून्य. शून्य. तुमचा झाला का नाही? 0 किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. शून्य. म्हणजे डॉक्टरचा खर्च कमी झाला. म्हणजे आज 1 2 3 4 गाय 4 गायांचा 40,000 रुपये खर्च तुमचा वाचा ना 50,000 रुपये. तो प्रॉफिट नाही का? प्रॉफिट आहे का Profit च नाही? आहे. गाया तुमच्या डबल दूध द्यायला लागल्या तो डबल प्रॉफिट झाला. तो जवळजवळ प्रत्येक गायचा 50,000 एक्स्ट्रा झाला तो 2 लाख रुपये. हे 50-2.5 लाख रुपये. बरोबर आहे. आणि वरतून तुमचं दुधाची क्वालिटी सुधारली. तुमचं दूध पहिलं बळच घे रे बाबा बरोबर आहे. घे रे बाबा उपकारच करतो आपल्यावर तो डेअरीवाला. का बरं? कारण आपलं फॅट लागत नाही. तो म्हणतो शासनाने दाखवूया बा. काय आपलं फॅटच नसल्यावर तो म्हणतो शासनाने सांगितलं 3.5 पाहिजे फॅट आणि 8 पॉईंट किती पाहिजे? 8.5 8.3 काय पाहिजे कमीत कमी SNF पाहिजे. तो तुझ्या खाली आहे. आपलं तोंड गप कायदा दाखवलो काय बोलणार पुढं? द्या 30 रुपये दे. हा तो देईल ते दे बाबा. तुझं काय असेल ते दे. राईट. म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेस त्या जनावराचं दूध क्वालिटी बनवता साहेब त्यावेळेस डेअरीवाला सुद्धा काय म्हणतो तुझं दूध घेऊन ये. खाण्यासाठीच लगी घेते ना ते. शेकत बरोबर. करत नाही को. म्हणजे तुमचं दूध 4च्या नाही. पुढे म्हणून तो खवावाला घेतो ना. त्याला माहिती आहे खवा जास्त. ती वेगळीकडे घेते तू. तुम्हाला अजून गंमत माहिती आहे का? ॲनिमल हेल्थ चार्जर नवीन आलंय ना हा. ते जर वापरलं तर जर त्या खव्यातून जर तूप बाहेर पडतं. एवढा बारीक खवा तयार होतो. खव्यातून तूप तयार होतं बाहेर. हा. मी स्वतः प्रयोग केला माझ्या घरी. चमकणार खावासोबत. हा म्हणजे पहिल्यांदा मी नवीन आता ॲनिमल हेल्थ चार्जर त्याच्यापेक्षा स्टँडर्ड आहे खूप मोठं. आता मिल्क चार्जर काही न कळत नाही तेव्हा ॲनिमल हेल्थ चार्जर कवा कळायचं. बरोबर. बरोबर आहे. माहितीच नाही. म्हणून सर्वांना तुम्हाला एक महत्त्वाची संजीवनी आहे. तुमचा दूध व्यवसाय 2 वर्षापूर्वी कसा तोट्यामध्ये होता ना आज कसा फायद्यात आला सांगा थोडक्यात जरा हिशोब करून. 1 नंबर फायदा झाला. काय हिशोब करून सांगा समजा. हिशोब म्हणजे कसं व्हायचं? एक डॉक्टर आला हां आपल्याला काय कळते? रक्त कमी आहे कॅल्शियम कमी झाले सारखंच बाटल्या खावायच्या. बाटल्या खावायच्या, आता ते दिलेलं 1,500 रुपये. डॉक्टर नाही. अजिबात नाही. झाडाची बाटली चालली नाही. मला गॅरंटी होती. आईला म्हणले तिला झारचा एक पडला बर ऑटोमॅटिक. हां तिला काहीच केलं नाही. तिथं आहे समोर. आणखी तरी काही झालं नाही. तर नवीन एक फॅड आले आता हा. शेतीमध्ये. वेली का त्याचा झाडच पडत नाही. हा. त्याला वाटणीच पाजायला. हिचा प्रॉब्लेम आला नाही. पाजरीच नाही. काहीच. नवीन आहे ते झाड पडतच नाही. अहो, मला सांगा. पाहावीच लागते. तुम्ही प्रत्येक गोष्ट गाईची पिशवी साफ करणार गाई भरणार परत गर्भ मधून चेक करणार त्याला टॉनिक देणार मधून गर्भाची वाढ होत नाही. त्याच्यानंतर काय ती नळीच वाकडी. त्याच्यानंतर परत पुढे गेल्यावरती तुम्ही ते परत जार पडायचं औषध देणार परत त्याला सलाईन देणार व्यायच्या वेळेस वासरू वळून काढणार. सगळ्याच गोष्टी तुम्ही हातात घेतल्या ना हो. मग जार कसं काय बाहेर पडेल? नॅचरली गोष्टी जर झाल्या तर नॅचरली जार बाहेर पडेल. तुम्ही गाईला धक्का लावू नका. ते काय मशीन आहे का? बरोबर. हे जीव येतो त्याला त्याच्या पद्धतीने तुम्ही त्याला खायला प्यायला द्या ना भरपूर व्यवस्थित. मग खायला काय द्या हेच आपल्याला शिकायचंय. बरोबर. आलं लक्षामध्ये? मग मला जर सांगा ह्या माणसाला ह्या जीवाला ह्या शरीराला कॅन्सर का होतो? कारण फुफ्फुसामध्ये शुद्ध हवा घालायच्या ऐवजी धूर घालतो आपण. हॅलो. कॅन्सर का होतो? आपण शुद्ध अन्न खाण्याच्या ऐवजी अशुद्ध अन्न खातो. केमिकलचं प्लास्टिकचं रसायनांचं. बरोबर आहे की नाही? म्हणून कॅन्सर होतो. कॅन्सरला का आवश्यक तुम्ही शरीरामध्ये घुसायची? कळतं का तुम्हाला? तसं या जनावरांना आजारपण ह्यामुळे होतं की त्यांना कमजोरी येते. आणि कमजोरी यायचं कारण तुम्ही खुराक घालता म्हणून नाही. चारा रसायनांचा आहे त्यांना पचत नाही आहे म्हणून पचनक्रिया सुधारण्यासाठी मिल्क चार्जरचा फायदा होतो.
बरोबर आहे? एक नंबर बरोबर आहे का नाही? मग एकदा पचनक्रिया सुधारली का बाकी प्रश्न सगळे तिचं पचनक्रिया सुधारली का मग तिची तब्येत बी चांगली होती, त्याच्यानंतर दूध बी चांगलं येतं, क्वालिटी चांगली होते, गाभ पर वेळेवर धरते, सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बरोबर आहे की नाही? तरी माझ्यामध्ये तुम्ही अजून वैदिकचा चारा केलेला दिसत नाही. नाही केला आता शेण टाकायचं कशावरून? मी गायांवरून सांगतो. हा. माझ्या दृष्टीने तुमचा गोठा बी ग्रेडमध्ये येतो. माझ्या दृष्टीने दूध व्यवसाय तोट्यामध्ये जाण्याचं कारण आहे, कारण गायीची बघा किती शांतपणे रवंत करते. मी तुम्हाला काय म्हटलं, ही मिल्क चार्जरची गाय आहे ती. हो, मिल्क चार्जरची गाय. तुम्ही मिल्क चार्जर एखाद्या मुलांना खाऊ घाला 1-2 वर्ष, ते मुलगा बघा किती हुशार होते. तुम्ही खाऊ घालून बघा, त्याची स्किन बघा, चोपी चरचरीत होते एकदम. तुम्ही खा, तुमची बुद्धी शार्प होईल. हा यातले मिल्क चार्जर आपण खाल्लं तरी चालते का नाही? नाही त्याचं दूध खायचं. दूध दूध त्या गायचं किंवा ह्यांचं मिल्क यांचं खा ना. दूध खातोय. मिल्क चार्जरचं दूध जर रेग्युलर खाल्लं, त्याचं तूप खाल्लं, तर माणसाचं आरोग्य बदलतं पूर्ण. बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? आता मला सांगा, याचं तुम्ही दूध काढलं, ज्यावेळी तुम्ही पूर्वी काढायचे आणि आता काढायचे, किती फरक पडलाय? घरात घट्टपणा आहे दूध. चव कशी आहे? चव चांगली आहे. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे तर खवायला घेता ना. मला सांगा, तुमच्या मालाला जर किंमत आली तर कोणाला इज्जत मिळती? मला बरोबर आहे की नाही? तुमच्या हातात जर समजा सोन्याचे अंगठे आहे, तर या हाताला काय आली? किंमत आहे. ज्याचा हात असेल त्याला बी. जसं तुमच्या हातात जर एकदम भारी पॉवरफुल दूध असेल, फॅट 1 नंबर आहे, असं दूध आहे तुमच्याकडं, त्याला माहिती आहे ग्राहकाला का याचं दूध 2-2 दिवस नासत नाही, तर तुम्ही बोलाल ती किंमत देईल का नाही? ते 2 रुपये एक्स्ट्रा देणार. ऐक, म्हणून तुम्हाला सांगायचं मला, या महाराष्ट्रामध्ये आता कमीत कमी 1000 गोठे असे, किती? 1000 का त्या गोठ्यांवर मिल्क चार्जर कंटिन्यू चालू आहे आणि त्यांची नुसती बरकत आहे, भरभराट आहे. तरी तुम्ही अजून दाणेदार आपले SSM वापरलेले नाही चाऱ्याला, आणि ते जर SSM चाऱ्याला वापरलं तर इकडे येणेच नाही. टाक चारा आणि काढ दारा, बस. बरोबर आहे, तेवढं खरं आहे. हा, खरं आहे का नाही? तू कशाला वापरतोय? फुलाला वापरतोय. झेंडूला वापर. कधी वापरलं होतं? आता त्याला 4 महिने होतात. अच्छा, काय अनुभव काय? अनुभव म्हणजे काय, फवारणी कमी येते. बरोबर, म्हणजे जे गायांसाठी बोललो ते शेतीसाठी लागू होतं का नाही? 2 महिन्यात 2 फवारणी केलेली. फक्त झेंडूला. डिसिजन काही आलं होतं का? हो आलो. काय आलं होतं? माल ती आला होता गेली 1 नंबर. आला होता ना 1 नंबर. असं झाडं बी मोठी झाली केवढली मोठी झाली होती. त्याच्या मापात असं. बरोबर आहे की नाही? हे दूध व्यवसाय का परवडत नाही? कारण तो टाकतो खुराक 40 रुपयाचा, चारा टाकतो 10 रुपये किलोचा, आणि शेण तयार होतं 3 रुपये किलोचं. बरोबर आहे? आणि शेतीमध्ये शेणखताची किंमत काय आहे तुम्हाला सांगायची गरज आहे का? नाही. हा, कुठे आहे मालक? हा, काही गरज आहे का? नाही. नाही. आता मला सांगा, हे शेण कधी टाकले तुम्ही? एक 5-6 महिने झाले इकडे अलीकडे आले. हे शिवरचा आता चालू टाकलेलं आहे. बरोबर आहे ना? ताजा आहे. मग आता ह्याच्यावरती शेण आहे बघा, हे दिसतंय का तुम्हाला? हे बघा, हे फक्त 10-12 दिवसाचं आहे. हा हा. हा, काय झालं बघा, त्याच्यावर मुंग्या आहे बघा किती. असू द्या असू द्या. पूर्ण काय झाली? चहा पावडर हा. झाली आहे. बरोबर आहे ना? आता मला सांगा, कधी शिरा करतो ना आपण, हे बघा एवढं दाबलंय मी, हाताला चिकटतंय का? नाही चिटकत. म्हणजे हे पूर्ण काय झालं? मोकळं कुजलं. झालं. मला सांगा, 2 महिन्याचं खत असेल खालचं, इकडचं वरचं म्हणजे चालूच आहे. बरोबर ना? माझा पाय बघा खाली, हे बघा, हे बघा काय आहे खाली? नाही. म्हणजे हे पूर्ण मागं सारखं, बरं इकडे मागं बघा, हे बघा, ठीक आहे. हा, हे काय तयार झालं? चहा पावडर. शापा. आता मला सांगा, तुमचं हे खत जर 60 दिवसात तयार झालं तर हे काय आहे? जे खत स्वतःला कुजू शकतं ते सोनं आहे. जे स्वतःला कुजू, मला सांगा, तुमचं पोरगं आहे, तुमच्या मुलामध्ये स्वतःचं भागवायची लायकी नाही, चला लग्न करायला. हॅलो, आधीच लोकसंख्या वाढेल, अजून पैदास करत. हॅलो, काय म्हणत तुमचं? हाय, तिला जगायची अक्कल नाही. माणसाने बघा, प्रत्येकाला या पृथ्वीवर जन्म घ्यायचा आणि जगायचा अधिकार आहे, आणि आपला संसार वाढवायचा अधिकार आहे. पण तो त्यांनी कसा जगला पाहिजे? समृद्ध होऊन जगलं पाहिजे. याचा त्याचा लुबाडून नाही. हॅलो, दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन नाही, याचा त्याचा जीव घेऊन नाही. गाईचा, लोकांचा, मजुरांचा किंवा शेतीचा जीव घेऊन मोठे नका हो. तिला मोठं करून मोठे व्हा. तुमची गाय बी चमकली पाहिजे, मग तुम्ही चमकले पाहिजे, मग तुमचा बंगला चमकला पाहिजे. पहिली गाय चमकली. बरोबर आहे की नाही? ते गाईचे हाडं उघडे आणि हा मोठा कडक कपडे घालून गावात दिलो तो. काय वाटतं तुम्हाला? अशा माणसांना वाईट टाकायला पाहिजे. तुझी शेती पहिली सुधारव,
मग शेतीचे भाषणं दे. काय माहिती तुमचं, तुझी गाय पहिली तब्येतवान कर आणि मग तू शेतकऱ्यांना मार्गदर्शन कर. डेअरीवर गप्पा मार, चेअरमन व्हायला ये. बरोबर आहे की नाही? तुझ्या घरच्या गाया पाहिजे कशा पाहिजे, तंदुरुस्त. हा, तर तू डेअरीवर ये. म्हणजे हे जेव्हा शेतकरी म्हणाल, बघा आता हे शेण जर एवढं कुजलंय, स्वतःला कुजू शकते हे पोरगं, स्वतःचं स्वतः भागवू शकतं आणि 2 जणांचं अजून भागू शकतं. मग करा लग्न, याचं काय प्रॉब्लेम नाही. जे शेण 2-2 वर्ष कुजत नाही ते तुमच्या मातीमध्ये रोग आणतं. जे पोरगं स्वतःचं काही भागू शकत नाही ना, ते त्याच्या कुटुंबाला वझं बनतं आणि घरामध्ये भांडणं लावतं. करीत हे काहीच नाही. म्हणजे याच्या बायकोमुळे घरात आखी भांडणं होते. ती काय केली बिचारी, हे काहीच करीत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? नाही तर खाऊ का. हा, म्हणजे हिला काही अभिमानच नाही ना. हा, नवराच आपला फुकटे आहे. नावाचा नवरा ते. हा, म्हणजे हा पोरं करायचं जन्माला गायला काय अक्कल नाही लागत आहे की नाही. मग हे असं शेण जर तुमचं खत तयार झालं, मला सांगा आपली शेती कशी पिकल. एक नंबर. आणि मेन मिल्क चार्जर याच्याकरता तयार केला आम्ही. हे तुम्हाला लखपती करेल, हे करोडपती करेल. आणि दूध व्यवसाय तुमच्या घरामध्ये आरोग्य आणेल. तुमचं रोजंदारीचं जर किराणा आहे, तुमचा खर्च आहे रेग्युलर, पोराबाळांचे फी आहे, शाळेचे पेट्रोल आहे का जायचं गाडीचं, हे सगळं ते गाईचं दूध फेडेल. आणि इथं शेण तुमचं शेतीमध्ये तुम्हाला लखपती करोडपती करेल. हे ज्याला कळलं त्याला मिल्क चार्जरची ताकद कळली. पण अशी शेती करावी, असा व्यवसाय करावा, त्या व्यवसायामध्ये आपलं नाव होईल. आणि तुम्हाला परमेश्वराने किती सोपं दिलंय, फक्त मिल्क चार्जर आणायचं आहे आणि तिला चारायचं आहे. आणि ती तुम्हाला सगळं तीच कमवून देणार आहे, तरी तुमची ताणत नाही आहे, तरी तुमची क्षमता नाही आणून विकाय तिला खाऊ घालायची. फक्त एक लक्षात ठेवा, तिला कमीत कमी वर्षभर खाऊ घालायचं, मधी बंद करायचं नाही. ते तुम्हाला महाग वाटू नाही ते स्वस्त वाटू, पण कर्जाने पैसे काढायची पाळी येऊ, पण चारा. एकदा चारलं वर्षभरानंतर तुमचं आयुष्य काय बदललेलं असेल तुमचं तुम्हाला कळणार नाही. अलग लक्षामध्ये तुम्हाला त्याचं सूत्र कळलं. अलग लक्षात. नाही तर अति घाई चुकांची आई, संकटात नाही. बरोबर आहे की नाही. म्हणून आपल्या गरीब माणसाला काय राहते, त्याचं कुठं थारा बसत नाही. तो थोडं हे थोडं ते काय धरसोड 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 नाही करायचं. मिल्क चार्जर म्हणजे साधन आहे रेग्युलर वापरायची. आणि मग बघा तुमचं शेण बी सुधरल, गाय बी सुधरल आणि समस्या राहत नाही ते काय. बरोबर आहे की नाही. असं आहे. काय वाटतं तुम्हाला, एक समस्या राहत नाही ते काय. हा काय सांगाल शेतकऱ्यांना सगळ्यांना. सगळ्यांनी वापरलं पाहिजे. बरोबर आहे ना. आणि जी वापरत नाही ना, माझ्या तर जी वापरत नाही हा, खरं त्याला तर दर्शनात जाणार करून दे. बरोबर आहे की वापरणार नाही. नाही, ते वापरण्यासाठी तुम्हाला थोडंसं नसीब बी लागताय. हा. हा, तो पण 11व्या प्रश्न आहे. महिन्यात मी गाई आल्यापासून 11व्या महिन्यात यायला झाली पाहिजे एकदा. ऐकलं का. 11व्या हो महिन्यात पाटील लाईट. कुठे गेले ते. हो 11व्या महिन्यात. हा, 11व्या इथून पुढे- महिन्यात. इथून पुढे तुमच्या कालवडी किती आता एकच आहे ना. 11व्या. रेग्युलर तिला चारा आणि मग रिझल्ट बघा. तुम्ही 10 कालवडी सांभाळाल. जेव्हा तुम्ही तुमचं काम परफेक्ट करता तेव्हा नुकसान होत नाही, तेव्हा घाण तयार होत नाही. हात कधी भरता, जेव्हा घाण तयार होते. ती सांगते तुम्हाला जरा पाय माझ्याकडं. आता हे शेण काय म्हणलं, काहीच नाही. असं आहे. या इकडं. या गाईचं पिल्लू याने मनाने वेलंय आणि ती हा ठीक आहे तुझंच आहे, आम्ही काही नेत नाही. वेळेस तिचं पूर्ण बिघडलो तुम्ही जगती नाही चालतं बरं का. बरोबर आहे ना. ह्या वेळेस काय नाही, एकदम ओके झालं की नाही. क्लिअर कर. आणि दुसरी गोष्ट, शेण मी हाताला लावलं होतं ना, वास आहे का हाताला शेणाचा. नाही. म्हणजे ते पूर्णपणे काय झालेले कुजले. आलं लक्षामध्ये. प्रवीण चव्हाण. बरं, तुम्ही कधीपासून वापरता. मी जवळजवळ 2 वर्षाच्या पुढे झाले असेल. 2 वर्षाच्या पुढे झाले हा. वापरता रेग्युलर. रेग्युलर काय जनावर आहे तुमची. काहीच नाही. जर्सी हा. 2 आहेत, 2 जर्सी आहे. 1 म्हैस आहे. बरं, सगळ्यांना वापरता का? सगळ्यांना वापर काय बदल वाटला तुम्हाला. चांगला आहे. कंटोनी चांगला आहे. शेण गट्टी येते. बरोबर. हो. आणि चमक राहते. खायला असं चारा टाकला म्हणजे काहीच शिल्लक राहत नाही. एकदम संपून जातं. संपून जाते सगळं. बरोबर आहे ना. हो. म्हणजे किती समाधान आहे. श्यान आहे ना, हा 40 ते 50 दिवसात सगळं कुजून जाते. सगळं. ऐका आता बघा, मी सांगायची काही गरज आहे का. मग तुमचं शेण कुजतंय म्हणजे ते शेण जिवंत आहे. आणि अजून गाभण राहायला काहीच त्रास कधीच त्रास येत नाही. काहीच नाही. झाला 2 दिवस भाकड काळ गाभण यायला त्रास नाही म्हणजे भाकड काळ संपला. हा. बरोबर आहे. आणि डॉक्टरचा खर्च नाही म्हणजे तो खर्च संपला. आणि एक विशेष म्हणजे मागच्या महिन्यात लंपी झालतं. डॉक्टरला काय बोललेलं नाही. बर. 1 महिन्यात 2 बकेट संपवली. म्हणजे जास्त चारलं. जास्त बर बर. मग पूर्ण क्लिअर झाले. पूर्ण क्लिअर झालं. डॉक्टरला बोलवायची गरज नाही. आणि गाईला काही नुकसान. काहीच नाही. बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे तुम्हाला तुम्ही जे शेण वापरता शेतामध्ये त्याचा फायदा
चांगला आहे की. काय फायदा होतो? म्हणजे लवकर रिझल्ट लागते. रिझल्ट चांगले भुसभुशीत होती अशी भुसभुशीत काय म्हटले? जमीन भुसभुशीत होती हो. ते जमीन. मी रशीद काजी बर. डाळिंबासाठी वापरतो. बर, तुम्ही मिल्क चार्जर पण वापरता? हा मिल्क चार्जर देशी गायला वापरतो मी. बर. हा तर ते जे असं डाळिंबचे इतके मोठे झाड झालेत हा. ते म्हणतच नाही की ते 3 वर्षाचं झाड आहे. सगळेच म्हणजे 10 वर्षाचं झाड आहे काय आहे. सगळे हा म्हणजे ते तेवढं तुम्ही त्याचं ताकद वाढली. ताकद वाढली. तुम्ही कधीपासून वापरता? मी 3 वर्ष झाले वापरतो. रेग्युलर वापरता? हा रेग्युलर. अच्छा, अरे वा. आता छान, 30 छान. 35 डोस घेतलाय परवा दिवशी. तुम्ही हा परवा दिवशी. तुम्ही RMPS सगळं वापरता? हा SSM वगैरे सगळं? या वर्षी इतका चवीला चांगला निघाला माल. तर सगळ्यात शेजार पाजारचे ते खाल्ले ना आंबट लागते. हा. आपले कोणच म्हणलं नाही आंबट आहे म्हणून. वा, कुठे आहे तुमचं गाव? आपलं हीच गाव आहे. हे पलीकडल्या बाजूला हायवेला आहे आपण. बर बर बर, चला धन्यवाद. ती सांगू राहिली मला, सर या मातीत काय ताकद आहे. घराची कळा अंगण सांगते असं म्हणतात ना घरात. हां असं आहे, तुमच्या मातीची कळा मला हे झाड सांग. सर मी इथं कशी आहे बघा, इथं माझी ताकद किती आहे बघा. पण तुम्हाला तुम्ही कोंबडी का पाहिजे मागे? तुम्ही कोंबड्या कुठे तयार करताय? हां आहे की नाही? अंडी घेऊन कोंबड्या तयार करायच्या. आणि अंडी तयार करायची, त्या उभवायच्या, त्यातून पिल्लं काढायचे, मग कोंबड्या बनवायच्या, मग त्यांचे अंडे घ्यायचे. हिचेच नाही घ्यायचे काप. म्हणजे हे असं ओके. म्हणजे मी अशा पद्धतीने शेती केली तर तुमच्या पुढच्या पिढ्या श्रीमंतच राहतील. तुम्ही कोंबडी कापून श्रीमंत झाले, तुमची पुढची पिढी उपाशी मरेल. नापीक जमीन झालं काय तरी. कोंबडी म्हणजे जमीन, कापली म्हणजे नापीक केली. बरोबर आहे का नाही? गण तुम्ही बंगला बांधला असेल, गाड्या घेतल्या असतील, पण त्यांना डील टाकायला पैसे देणार पोरांना तुमच्या. हां आणि त्या घराला प्लास्टरला रंग द्यायला पैसे देणार. जरा म्हटलं लात त्या घरामध्ये. खरं खोटे? बरोबर. आणि म्हणून आपण आपली माती सुपीक केली पाहिजे. ती आपल्याच हातात आहे. म्हणून खताचा घरचा कारखाना चालू करा मिल्क चार्जर वापरून. आता माझ्या डाळिंबात पाणी एवढं साचत होतं. हा. ते वापरल्यापासून आता कमीत कमी 5-6 दिवस पाणी जात नव्हतं, जिरत नव्हतं. आता राहिलं का 1 तासात तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता मोटरसायकल. एका तासात मोटरसायकल घेऊन जाऊ शकते कितीही पाऊस होते. काय यांना काय मिळतं त्यांना एवढं सगळं बोलून, पण त्यांना जादू सापडली ना, आनंद होतो. हा आनंद मी सांगावा. असं चालत फिरत नाही त्यांची मोटरसायकल. जादू डाळिंब बघून मी माझ्या मित्राच्या इथं टमाटर लावलाय. एक 36-37 गुंठे आहे. काय नाव तुमचं? मुजम्मिल रहीम बागवान. बर तर यांचं डाळिंब बी बघितलं आणि त्या मित्राचा झेंडू बी बघितला. बर. ती झेंडू बघितलं तर असं वलावी जमीन होती हा राहताना. तरी मी तिथं बघितलं, त्यानं दाखवलं बाबा हे असं बघ, बर. बोट घाल, बर. तुला काय वाटतं, आणि इकडे बोट घालून बघ मातीमध्ये. मातीमध्ये, हा. तुला काय फरक वाटतंय. बर. ती बी दाखवली आणि झेंडूवरची जी तेजगी हा. होते ती बी मी बघितली. बर. ती बघून पुन्हा मी स्वतःहून दोघात मिळून आम्ही आता टमाटर लावलाय तिथं. तर तुम्ही शेतकरी जागे व्हा. बागवान लोक वैतागले तुमच्या मालाला, स्वतः शिकवायला लागले. आणि मी बरोबर बागवानच आहे? आहे सर. हा? मी बागवानच आहे. माहिती आहे ना मला. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी जागा व्हा. अजून विशेष मध्ये आता माझी जी पोरं आहे ती इथं गावाशेजारीच राहणं आहे. भावाची पोरं मिळून असे 3 वर्ष झाले टमाटर लावते ती. हा. आता जाताना सो तुम्हाला दाखवतो, पूर्णपणे पूर्ण फेल झाला आता ह्या 2 दिवसाच्या पावसात. बर. तर मी बघितलं तिथलं आता चालू पण नाही झालं तर एक 15 ते 20 दिवसाच्या अंतरावर हा. आहे. बाकी बी लोकांनी तिथं पाठवलं जरा बघून ये बाबा, बर, मला बर, काय आहे ती बर. माहिती नाही. ती म्हणायला लागली आमचा फड असा नाही बर. की तुमचा फड आहे ती तसा. ते म्हटले हा बघा, ऐक ना. म्हणून लक्षात ठेवा, त्यांनी शेती सुरू करायच्या अगोदर आपली शेती सुधारा. बरोबर आहे की नाही? हा. सरांनी एक सांगितलं होतं की जमिनीत मशागत करायची नाही. हा. मी अजून डाळिंब लावल्यापासून मशागतच केली नाही. वा, कसलीच बघा हे एवढं कसलीच पाळलं केली पाहिजे. पाळलं पाहिजे. तुम्ही ऐकलं पाहिजे. दिलेले मंत्र तुम्ही कसलीच मशागत केली नाही. विधी पथ्य साधना ही फॉलोच केली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही सगळं जर 100% सरांचं ऐकलं ना, तुम्हाला लखपती होण्यापासून कोणी अडवू शकत. तुम्हाला अडवणारे फक्त तुम्हीच आहे, दुसरं कोणी नाही.